नमस्कार, मी आरती आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आपण आज पॅचवर्क ब्लाऊजची डिझाईन बघणार आहोत. ती पण खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने. हे 38 इंच साईजचं ब्लाऊज आहे. शोल्डर आर्मोल हे सगळं कट करून घेतलं. गळ्याची रुंदी जेवढी घ्यायची आहे तीसुद्धा मार्क करून घेतली. इथे एक लक्षात घेण्यासारखी बाब आहे, ही साईज 38 आहे. यांना गळा पसर नको आहे म्हणून माझ्या गळ्याची गोलाई ही कमी आहे. तुम्हाला जर गळा जास्त चालत असेल तर आणखी खोलमध्ये घ्या आणि हा कर्व शेपसुद्धा जास्त गोल घ्या, म्हणजेच काय ब्लाऊजचं फिनिशिंग जे खूप छान दिसेल आणि डिझाईनसुद्धा आपलं छान दिसेल. तर आता कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार मी इथे डिझाईन कस्टमाइज केलेली आहे. आता आपण गळा आधी गोल काढून घेतला होता, त्यानंतर आपला कर्व शेप. तर अशा पद्धतीने हा पॅटर्न इथे कट करून घेतला आणि हा आपला उरलेला जो तुकडा आहे हा फोल्ड करून आपण व्यवस्थित ठेवावा, म्हणजेच आपल्याला त्याचं पॅच नंतर कट करता येणार. ठीक आहे, अशा पद्धतीने मी माझं अस्तर आणि मेन फॅब्रिक घेतलेलं. यानंतर इथून मी दुरून जे आहे आपलं अस्तर ठेवून मागचा पार्ट म्हणजेच मेन फॅब्रिक हे कट करून घेणार. कट करून झालं की त्यात आपल्याला जी आहे अंडरग्राऊंड पायपिंग लावायची आहे. तर मी इथे पायपिंगचं सुद्धा सांगत आहे. ह्या सगळ्यात आधी मी तिरकस अशा पट्ट्या घेतल्यात. याची रुंदी जी आहे ही 1.5 इंचाची आहे आणि लांबी आपल्याला गळ्याला जेवढी हवी त्याच्या अकॉर्डिंग घेऊ शकता. आणि इथे मी सिंगल फूट यूज करायचं आहे. तर माझ्याजवळ 3-in-1 प्रेशर फूट आहे, तर मी तेच सेट करून घेतलं. त्यानंतर मी इथे दोरी टाकली. दोरी टाकल्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी इथे कशा पद्धतीने शिलाई करत आहे. ठीक आहे, आणि इथे मला प्रेशर फूट चेंज करावं लागलं आणि मी इथे प्रेशर फूट चेंज केलेलं आहे. तुम्हाला दिसत जरी असेल ते एकच डबल जे आहे दाबवालं, पण ते म्हणजेच 3-in-1 आहे. तर त्यामुळे काय मी सेटिंग केली की ते म्हणजे राईट लेफ्ट अशा पद्धतीने इथे ॲडजस्ट करता येतं. तर मी अशा पद्धतीने ते ॲडजस्ट करून घेतलं आणि अशी इथे आपल्याला सरळ शिलाई लावून घ्यायची आहे. तुम्हाला जर अंडरग्राऊंड पायपिंग नसन करायची किंवा तुम्हाला करता येत नसेल, तुम्ही साधी केली तरीही चालेल किंवा ती स्किप केली तरीही चालेल. तुम्ही त्यात लेस वगैरे ॲड करू शकता. तर तुम्ही आपली पायपिंग बघू शकता की किती छान अशी आलेली आहे. आणि तुम्हाला इन डिटेल जर बघायची असेल ना तर तुम्ही प्लीज मला कमेंट करा. मी नक्की हा व्हिडिओ तुम्हाला इन डिटेलमध्ये शेअर करेल. ठीक आहे, तर आता इथे अशा पद्धतीने मी पायपिंग करून घेतलेली आहे. आणि हे दोन आपले आधी कापड बघून घ्यायचे, दोन्ही एकाच बाजूने व्हायला नको म्हणून नाही का, तुम्ही इथे मार्क केलं तरीही चालेल. तर दोन्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक असे चेक करून घ्यायचे. त्यानंतर इथे बघा अस्तर खाली, त्यावरती मेन फॅब्रिक अशा पद्धतीने ठेवूनसुद्धा आपण स्टिच लावू शकतो किंवा सिंगलसुद्धा लावू शकतो, म्हणजेच आधी अस्तर आणि त्यानंतर मेन फॅब्रिक. आणि इथे आपण अशी पायपिंग लावली की ती पायपिंग आपली पलटणार, म्हणजेच तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. मलासुद्धा सेट करायला वेळच लागला आणि मी पण विचारपूर्वक असं सेट केलेलं. तुम्हीसुद्धा विचार करूनच सेट करा, नाहीतर रेडी झाल्यानंतर लक्षात येणार की नाही आपल्याला तर हा पार्ट असा पाहिजे होता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने इथे पायपिंग आणि म्हणजे अस्तर ठेवलं. अस्तरवरती मी आधी पायपिंग करून घेतली. आणि पायपिंग करताना मेन महत्त्वाचं, जर तुम्ही नवीन असाल किंवा तुम्हाला हे सगळं करण्याचा अंदाज नसेल तर तुम्ही जेवढं शिलाईमध्ये जाऊ द्यायचं आहे 1/2 इंच यावरती चॉकने मार्क करून घ्या आणि त्यानंतर 1/2 इंचाच्या अंतरावरच पायपिंगची ही पट्टी लावा. कारण की आपण जेव्हा फॅब्रिक पलटवू आणि मग पॅचवर्क ॲड करू तेव्हा फिटिंगला आपला काही प्रॉब्लेम व्हायला नको. या सगळ्या टिप्स आपण इथे म्हणजे लक्ष देऊन बघायच्या. मी इथे टिप्स शेअर केलेले आहे, तुम्हीसुद्धा त्या टिप्स व्यवस्थित फॉलो करा. आणि आता त्यानंतर मी मेन फॅब्रिक ठेवला. मेन फॅब्रिक पण आपल्याला पलटवून घ्यायचं आहे, तर मी ते मेन फॅब्रिक पण उलट ठेवलेलं आहे. आणि तुम्ही पण असं सरळ करून बघायचं की आपण पायपिंग लावल्यानंतर हा पार्ट जर वरती आला तर हा उलट होतो की सुलट होतो, हे सुद्धा चेक करायचं. मी बोटाच्या साह्याने पायपिंग कशी कुठे आहे हे मी बघून घेतलं आणि त्यानंतर माझी सरळ जी आहे पायपिंगची शिलाई ही आलेली आहे. आता आपण याला एक्स्ट्राचा फॅब्रिक जो आहे तो कट करून घ्यायचा, पण त्याआधी इथे चेक करून घ्यायचं की आपली पायपिंग व्यवस्थित आली की आपली शिलाईमध्ये आलेली आहे किंवा जास्त कापड सुटलं आहे हे सुद्धा. तर इथे थोडा माझा कापड जास्त सुटला आहे, तर मी परत याला स्टिच लावून घेतली. त्यानंतरचा हा मी एक्स्ट्रा फॅब्रिक जो आहे तो कट करून घेतला. त्यानंतर असे छोटे छोटे जे आहे कट्स देखील मी इथे लावून घेतले. आता आपल्याला इथे फॅब्रिक पलटवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे पलटवून घ्यायचं. आता इथे मला लेस ॲड करायची आहे, तर त्यामुळे मी काय करणार, एक स्टिच आपण इथे लावून घेऊ शकतो किंवा डायरेक्टली लेस लावली तरीही चालेल. पण
दाब शिलाई न देता मी डायरेक्टली इथे लेसच लावणार आहे। तर मी ही लेस घेतली आणि लेस लावताना सुद्धा मी पायपिंगला अशी चिपकवून लेस लावलेली नाही आहे। जर चिपकवून लावली तर त्याचं लुक थोडं डिफरंट येतं आणि थोडं गॅप देऊन लावलं तर काय होतं, गोल्डन आणि त्यामध्यात आपला जो ब्लाऊजचा फॅब्रिक आहे तो फॅब्रिक येतो आणि थोडं हायलाईट होतं। त्यामुळे कसं ते ब्लाऊज जे आहे ते जरा पाहायला जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतं। तर अशा पद्धतीने इथे मी लेससुद्धा लावून घेत आहे। व्हिडिओमध्ये इथे थोडा माझं जे आहे डोकं आलेलं होतं आडवं, तर थोडं तुम्ही समजून घ्या। तर अशा पद्धतीने इथे संपूर्ण जी लेस आहे ती लेस लावून घ्यायची आहे आणि व्हिडिओ पण तुम्ही व्यवस्थित बघा आणि ट्राय पण व्यवस्थित करा। तुमचं ब्लाऊज हे नक्कीच बिघडणार नाही। नव्याने जरी तुम्ही ट्राय करणार असेल तरी तुम्ही या सगळ्या टिप ज्या आहेत त्या फॉलो करा। आणि ही लेस पण स्टोनची होती, तर मी पण इथं सिंगल प्रेशर फूटने म्हणजेच सेटिंग करूनच लावलेला आहे। माझ्याजवळ 3 in 1 प्रेशर फूट आहे, त्यामुळे मला 10 वेळा पावडी बदलवण्याची आवश्यकता भासत नाही। आता तुम्ही मागून याची फिनिशिंग बघू शकता की किती छान आली आहे। तशाच पद्धतीने आपल्याला दुसरा पार्टसुद्धा रेडी करून घ्यायचा आहे आणि मी ती तुम्हाला जेव्हा आपण हे कट केलेलं होतं ब्लाऊज, तर पॅटर्न काढायला सांगितलं होतं आपण, म्हणजे पॅटर्न काढल्यानंतर हा कापड ठेवायचा आणि आपल्याला पॅच लागेल, तर तोच कापड इथे ठेवला आणि इथे मी 1.5 इंच साईडनं थोडं एक्स्ट्रा वाढवून घेतलं आणि अशा पद्धतीने याला मी स्टिच लावून घेतलं, म्हणजेच मेन फॅब्रिक आणि अस्तर ठेवून सरळ शिलाई जी आहे ती करून दिली। अशा पद्धतीने फॅब्रिक रेडी केला आणि हे आपण एक्स्ट्रा वाढवलं कशासाठी, शिलाईसाठी। शिलाई मार्जिन म्हणून आपण इथे एक्स्ट्रा वाढवलेला आहे की आपण हा पॅच जेव्हा जोडू तेव्हा आपल्या ब्लाऊजला फिटिंग करतेवेळी कोणताच प्रॉब्लेम यायला नको म्हणून, ठीक आहे। तर अशा पद्धतीने इथे मी हा पॅचसुद्धा जो आहे तो रेडी करून घेत आहे। तुम्हाला इथे कॉन्ट्रास्टमध्ये द्यायचा असेल तर देऊ शकता। साडी ही एकाच कलरची असल्यामुळे आणि कस्टमरची रिक्वायरमेंट होती की त्यांना बो लावून पाहिजे, तर त्यासाठी मी कॉन्ट्रास्टमध्ये फॅब्रिक न घेता मी जो आहे तोच घेतला आणि त्यामध्ये कॉन्ट्रास्टमध्ये मी बो रेडी लावलेला आहे, ठीक आहे। तर तुमच्याजवळ जर बॉर्डरची साडी असेल तर तुम्ही इथे 2 कलर यूज करू शकता। तर माझ्याजवळ रनिंग ब्लाऊज आलं आणि काठ पण रनिंगच होते, पण मी काठाचा उपयोग करून इथे पॅच जे आहे ते बनवले। आता आपल्याला अशा पद्धतीने ते 2 बो बनवायचे आहे। तर डिझाईन आधी बघून घ्यायची। आता बॉर्डरच एवढेच उरलेले आहे तर व्यवस्थित मॅनेज ती करावीच लागणार आपल्याला। तर अशा पद्धतीने इथे शिलाई देऊन जो आहे तुम्ही एक बो बनवून घेते आणि या बॉर्डरला भरपूर असे स्टोन आहे, तर त्यामुळे स्टिचसुद्धा आपल्याला हळूहळूच लावावी लागेल। इथून स्टिच देऊन अशा पद्धतीने इथे मी बो रेडी करून घेतलेला आहे। आणि तुम्ही जर जरी काठाची साडी जर यूज करत असाल किंवा जरी काठाच्या साडीचं पॅचवर्क करत असाल तर नक्कीच खूप सुंदर असं रेडी होणार। दोन्ही पण बो आपल्याला अशा पद्धतीने रेडी करून घ्यायचे आहे। फॅब्रिक आधी बघून घ्यायचा। इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट करून घेत आहे। त्यानंतर आपल्याला हे बो जे आहे ते अटॅच करायचे आहे आणि हे मी खाली मार्क करत आहे। तर ते खाली मार्क कशासाठी, आपण जी खालची ब्लाऊजची जी पट्टी असते टक्स दिल्यानंतर आपण तिथली फिनिशिंग बाकी ठेवलेली आहे, तर त्यासाठी आपलं हे शिलाई मार्जिन म्हणून इथे आपण एक्स्ट्रा फॅब्रिक इथे ठेवत आहोत। आणि इथे आता आपल्याला बो रेडी करायचा आहे। सुई दोरा घेऊन मी अशा पद्धतीने एक पॅटर्न रेडी करून घेत आहे, म्हणजेच आपला बो। यानंतर आपल्याला याच्यावरती बटनसुद्धा लावायचे आहे। तर दोन्ही बो आपण असेच रेडी करून घ्यायचे आहे व्यवस्थित। आणि बॉर्डर थोडी हेवी असल्यामुळे म्हणजेच व्यवस्थित प्लिटिंग जी आहे ती झाली नाही किंवा फॅब्रिक कमी होता, त्यामुळे सुद्धा मी इथे फॅब्रिक जास्त वापरू शकले नाही, पण कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आपल्याला इथे रेडी करावं लागलं। तर हा पण बो इथे रेडी करून घेतला आणि अशा पद्धतीने ठेवून इथे स्टिच लावून घ्यायची। आधी हे आपल्याला व्यवस्थित असं अटॅच करून घ्यायचं आहे। अटॅच करून घेऊन इथे आपल्याला हा पॅच जे आपण जी पायपिंग बनवलेला पॅटर्न होता तिथे अटॅच करायचा आहे। आणि माझी तुम्हा सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही मला चॅनलवरती नव्याने बघत असाल, यूट्यूबवरती नव्याने बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। नेक्स्ट व्हिडिओ कोणते बघायचे हे सुद्धा कमेंट करा। तर अशा पद्धतीने इथे पॅच देऊन झालेला आहे आणि इथे मी आता हा पॅच जॉईंट करणार आहे। आणि आपण इथे जसं की गळा जेव्हा कट केलेला होता तेव्हाच त्याचं पॅच काढून ठेवलेलं होतं की आपल्याला आयडिया येईल की आपली शिलाईमध्ये जाऊन इथपर्यंत आपला हा रेडी पॅच लावायचा आहे अशा पद्धतीने। तर दुसरी पण साईड इथे आपण अशीच लावून घ्यायची आहे। आणि इथे एक लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा हा एंड कॉर्नर येईल तर तिथे शिलाई आपली लॉक करायची आहे।
डबल शिलाई आपल्याला तिथे द्यायची आहे की जेणेकरून आपण ते ब्लाऊज घातल्यानंतर कस्टमरनी तिथून तो शिलाई जी आहे ती निघायला नको म्हणून. इथे माझा पॅच थोडा उलटा झाला होता तर मी ते एडिट केलेलं नाही. तर आता मला नंतर लक्षात आलेलं की हा इथे माझा पॅच जो आहे तो लावणं चुकला होता. तर मी ही शिलाई काढून परत जी आहे असंच अटॅच केलेलं होतं. तर तुम्ही सुद्धा ही चूक करू नका, गडबडीमध्ये ते माझ्याकडनं झालेलं होतं. तर इथे बघा, इथे आपल्याला शिलाई जी आहे या कॉर्नरवरती लॉक करून घ्यायची आहे. मी नंतर शिलाई जी आहे ती लॉक करून घेतली होती आणि खालची जी पट्टी आहे ती पण आपल्याला लावून नंतर याची फिनिशिंग करायची आहे. आणि जे आपण 2 बो रेडी केले त्यावरती आपल्याला शो बटन लावायचं आहे आणि अशा पद्धतीने सुंदर ब्लाऊज आपलं रेडी. ब्लाऊज जे आहे ते 38 साईजचं असल्यामुळे व्यवस्थित फोटो घेता आलेला नाही आहे. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज